ठाकरेंना सोडून सचिन अहिर शिंदेंसोबत गेले. ऑपरेशन टायगर सुरूच. देवेंद्र फडणवीस भारताचे पंतप्रधान व्हावेत ही मित्र म्हणून माझी इच्छा. द एन्काउंटर विथ वृषाली कदम या कार्यक्रमात नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य. सचिन अहिर यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे उद्विग्न. ज्यांना सगळं काही दिलं तेच सोडून जात आहेत. आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. शिंदेंनी ठाकरेंना खिंडीत गाठलं. अनपेक्षितपणे फोडला ठाकरेंचा शिलेदार. नेते सोडून जाताना संजय राऊत यांची शेरेबाजी. सचिन अहिर बेईमान. ठाकरेंनी आता लग्नाचे फोटो काढावेत. नितेश राणे यांनी काढला ठाकरेंना चिमटा. ठाकरेंचे 14 आमदार शिंदेंसोबत येणार. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानं मातोश्रीची धाकधूक वाढली. शरद पवारांच्या गटात सुद्धा कुरबुरी सुरू. पवार गटातील काही जण काँग्रेसमध्ये विलिनीकरणासाठी उत्सुक. एकनाथ शिंदेंसोबत रवींद्र चव्हाण यांची हातमिळवणी. ठाणे जिल्हा बँक निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूर यांना धोबीपछाड. बँकेच्या 21 जागांवर चव्हाण शिंदे युतीचे 13 उमेदवार जिंकले. सामाजिक कार्यकर्त्या रश्मिता पोपेटांची तब्येत खालावली. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी उपोषण. रायगड जिल्ह्याला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट. रायगडच्या दक्षिण भागात दमदार पाऊस. मोहरमच्या मिरवणुकीमध्ये विषप्रयोगासाठी मध्य प्रदेशमधून मागवल्या गोळ्या. आरोपी फैयाजनं ऑनलाईन मागवलं होतं झिंक फॉस्फाईड. शाळा सुरू होऊन सुद्धा पुस्तकं आणि दप्तरांची मात्र प्रतीक्षाच. राज्यात जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी पुस्तक दप्तरांपासून वंचित. शिक्षक चाचणी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात 4थी अटक. मुख्य आरोपी विजेंद्र कुमार गुप्ताची पत्नी सुमन कुमारी हिला अटक. नीट पेपरफुटी प्रकरणातले 10 आरोपी न्यायालयीन कोठडीतच. कुलकर्णी मोटेगावकर यांना 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी. शिरूर बाजार समिती निवडणुकीत शब्दबाण. माऊली कटके आणि अशोक पवारांमध्ये आरोपांच्या फैरी. मुंबई मनपाच्या मुदत ठेवी घटल्या. मुदत ठेवींमधील रक्कम झाली 77,000 कोटी. सियाच्या मनाविरुद्ध लागणार होतं लग्न. सियावर भावाचा दबाव असल्याचा तपशील उघड. कॉर्पोरेट जिहादचं नियोजन 1 वर्षभरापासून. नाशिक पोलिसांचा दोषारोप पत्रामध्ये दावा. पोलिसांच्या नजरेआड आरोपी विधान भवनात. माजी आमदार आणि राहुल बोंद्रे यांचा विधान भवनात मुक्त संचार. शक्तीपीठ महामार्गाला हिंगोलीत विरोध. महामार्ग रद्द करण्याची मार्डी ग्रामस्थांची मागणी.